मला असं वाटतं की मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अंतर्गत अनेक विषय आहेत. आज महत्त्वाचा विषय होता. तो विषय असा होता की आजही शाळा चालू होऊन जवळजवळ 2 महिने होत आले, 1.5 महिना होत आला, परंतु विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पुस्तकं आणि शाळेच्या वस्तू आहेत त्यांचा पुरवठा पूर्णपणे झालेला नाही आहे. अजूनही 50% मुलांना गणवेश मिळालेले नाही आहेत, वह्या पुस्तकं मिळालेले नाही आहेत. आणि जर 1-1.25 महिना होत आला आणि जर अजूनही वह्या पुस्तकं मिळणार नसतील तर मग मुलं अभ्यास कशी करणार? तर या संदर्भात आम्ही आयुक्तांची आज तो एक विषय होता, त्या विषयात आम्ही आयुक्तांशी बोललो. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की मागच्या 2.5-3 वर्षात महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे आनंद दिघे साहेबांच्या अवतीभोवती फिरतं आहे. आणि त्याच दिघे साहेबांच्या मीरा भाईंदरमधला जो चौक आहे त्या चौकाची जर तुम्ही जाऊन परिस्थिती बघाल तर मला असं वाटतं की आम्हाला असं वाटलं की आम्ही स्वखर्चाने करावे की काय. तर दिघे साहेब फक्त बॅनरवर फोटो लावण्यासाठी आणि राजकारण करण्याच्या पलीकडे आहेत ना. तर माझी विनंती आहे की दिघे साहेबांच्या नावाने मला वाटतं एकमेव चौक असेल मीरा भाईंदरमधलं, कृपया त्या चौकाचं जे काही रिनिव्हेशन करायचे ते तुम्ही करा किंवा आम्ही स्वखर्चाने करतो. कारण आमचे दिघे साहेब हे फक्त नावापुरते नाही आहेत किंवा तुमचं राजकारण करण्यापुरते मर्यादित नाही आहेत. एवढं राजकीय नेत्यांनी पण इथल्या समजून घ्यावं. हा एक आमचा विषय होता. तिसरा, 4 महिने झाले साफसफाई कर्मचाऱ्यांना किंवा फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही आहे. मला असं वाटतं की जे शहरातला कचरा उचलतात, शहरातली घाण साफ करतात आणि ही काही सगळी साफसफाई करणारी गरीब लोक आहेत, यांना जर 4 महिने जर त्यांचा पगार मिळणार नसेल तर मला असं वाटतं की त्यांनी त्यांची घरं चालवायची कशी? म्हणजे स्वखर्चाने घरातनं निघावं, रिक्षा पकडावी, गाडी पकडावी, बस पकडावी आणि इथपर्यंत यावं, 10-12 तास काम करावं आणि पुन्हा घरी जावं. मग त्यांचं आजारपण वगैरे, यातून येणारे आजारपण वगैरे राहिले बाजूला, पण 4 महिने पगार मिळत नसेल आणि जर त्यांचं घर चालणार नसेल तर मग आपण काय मीरा भाईंदरकर करणार आहोत? स्वच्छता, जे आपलं शहर स्वच्छ ठेवतात त्यांच्या बाबतीत जर अशी घटना घडणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपून घेणार नाही. बरं, ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे आता त्यांचं काम आहे, ज्या कॉन्ट्रॅक्टरला हे टेंडर दिलेलं आहे, ऑलरेडी 4 महिने तो पगार देत नाही आहे, त्याच्या बाबतीत महानगरपालिकेने 9 नोटिसी काढलेल्या आहेत. त्याला पुन्हा ई टेंडरिंग न करता पुन्हा टेंडर देण्यात आलेलं आहे. म्हणजे अजून त्यांचे पुढचे 3 वर्ष अशाच प्रकारचे हाल होणार आहेत का? सो या सर्व मुद्द्यांवर आम्ही आज आयुक्त साहेबांशी बोललेलो आहे. अनधिकृत शाळांचा विषय असेल, म्हणजे अनेक कोचिंग क्लासेस असे आहेत की नियम असा सांगतो की त्यांना ज्यावेळेला कोचिंग क्लास किंवा शाळेची परवानगी देताना ॲम्ब्युलन्स तर फिरली पाहिजे. अनेक हॉस्पिटल आहेत, ॲम्ब्युलन्स फिरायलाच जागा नाही आहे, पण अनधिकृतरित्या तुम्ही यांना अधिकृतची परवानगी देऊ कशी शकता? खड्डे, पाणी, रस्ते हा विषय आहेत मीरा भाईंदरमधला, पण आज आम्ही काही ठराविक मूळ मुद्दे घेतले ज्यांच्याने उद्या जीवितहानी होऊ शकते किंवा कोणाला तरी नुकसान होऊ शकतं, अशाच मुद्द्यावर आज आम्ही बोलतो आहे. तर ते मुद्दे एवढे आहेत की त्याच्यावर डिस्कस करता करता आयुक्त उठले आणि मला असं वाटतं या सर्व मुद्द्यांवर आयुक्तांनी आज आम्हाला शब्द दिलेला आहे की मी ही सगळ्या मुद्द्यांवर काम करेन. अनधिकृत शाळेच्या बाबतीत उद्या यादी जाहीर करणार असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. चौकासाठी कुठूनही निधी उभा करीन आणि दिघे साहेबांच्या नावाचा जो चौक आहे त्याला ते स्वतः भेट देणार आहेत आणि त्याचं जे काही रिनिव्हेशन आहे ते लगेच ताबडतोब सुरू करतो आहे म्हणून मला त्यांनी शब्द दिलेला आहे. शाळेंच्या बाबतीतही त्यांनी सांगितलं आहे कुठल्या शाळेंना गणवेश मिळालेले नाहीत त्याच्या बाबतीत मी स्वतः लक्ष देऊन काम करणार आहे. सो या सर्व गोष्टी झाल्यात की नाही हे पाहण्यासाठी पुन्हा 15 दिवसांनी आम्ही आयुक्तांची भेट घेऊ. पण त्या दिवशी जर झाले नाही तर मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राखाला आयुक्तांना सामोरे जावं लागेल. सर, मीरा भाईंदर शहरामध्ये फार मोठे 2 प्रश्न आहेत. एक वृक्ष प्राधिकरण विभागाचा आहे. या मीरा भाईंदरमध्ये 5 दिवसाच्या पावसामध्ये 50पेक्षा 70 झाडं पडलेली आहेत. वृक्ष प्राधिकरणाकडे अजूनही तक्ता नाही किंवा माहिती नाही की या शहरामध्ये जुनं झाडे किती आहेत आणि काय. दुसरी गोष्ट, काल रात्रीची एक घटना आहे. आपले जे गटारावरती झाकणं बसवायचं टेंडर निघालेलं आहे. एक टेंडर म्हणजे गटार असंच ओपन होतं, त्याच्यामध्ये काल म्हैस पडलेले 4 तास रेस्क्यूचं त्याच्यामध्ये गेलेलं आहे आणि त्याच्या बाजूला तपोवन शाळा आहे. ते एवढं खोल आहे की उद्या शाळेतला कोण विद्यार्थी गेला तर फार मोठी घटना घडली असते. त्याचंही गांभीर्य या लोकांना नाही. त्याबद्दल काय सांगा? अरे मेलेली मुंबई प्रेत आहेत सगळी, हे अधिकारी वर्ग आहेत नाही, सगळी प्रेत आहेत. यांना काही माणसाची घेणं देणं नाही. मुंबईला ज्या वेळेला एक मुलगा हा नाळ्यात पडून गेला त्यावेळेला तिथले भाजपाचे अध्यक्ष हसत होते. ह्याच्यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्दैव काय असेल? इथे तर म्हैस पडली आहे. म्हणजे प्राण्यांच्या बाबतीत यांना काही घेणं देणंच नाही आहे. माणसं मेली तरी यांना काय वाटत नाही, तर एक म्हैस पडल्यावर यांना काय वाटणार आहे? हो, खरं एक दिवस एखाद्या अधिकाऱ्याला धक्का मारून बघा गटारात काय होतं, त्याशिवाय त्यांना माणसांची आणि प्राण्यांची काय दुरावस्था होते अशा घटनेमध्ये हे कळणार नाही.